राम राम मंडळी. आपण चाललोय आमच्या गावी. आमचं गाव आहे गुहागर पट्ट्यातलं आणि तिकडे आम्ही काय गमती जमती केल्या ना तुम्हाला त्या या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत. म्हणजे गावाला जाताना एक वेगळीच एक्साइटमेंट असते, अगदी वेगळ्याच लेवलची, की तिथे जाऊन काय करायचं, तर चुलीवरचं जेवण करायचं. जेवणमध्ये काय तर चिकन, वडे, भाकऱ्या अच्छा, आणि गावाला जाऊन चुलीवर काहीही बनवावं, अतिशय सुंदर लागतं. तसंच आम्ही इकडे चिकन बनवलं. ती मजा घेतलेली. वडा आणि चिकन. हे चूल म्हणजे अगदीच चूल पाहिजे असं काही नाही आहे. 2 दगड मांडले आणि त्याच्यावरती एखादा पत्रा किंवा जाळी वगैरे ठेवली की झाली चूल. किती होईल? कशातच काही नाही यायचं. चुलीचं काय पत्ता आहे का चूल? इथे करताना भीती वाटते मला. चिकन बरं खायला वडा बनवते. चिकन वडा आजचा मेनू. त्याच्यासाठी वड्याचं पीठ घेतलंय आणि हे आहे कांदा, गूळ, थोडंसं लसूण, थोडासा गरम मसाला यांचं मिश्रण. मिक्सरमध्ये पाणी घालायचं आणि ते हलवून हलवून घ्यायचं व्यवस्थित. आबा दे बरं याच्यात पाणी ओतून आणि मिक्सर हलवून दे मला. हे घे झाकणाचं धर. हलव. आता ओत पाणी याच्यात. सावकाश. मीठ. वड्याचं पीठ मळून झालं ना, आता याच्यावरती एक ओला सुती कपडा टाकून ठेवते आणि 2 तासांनी वडा करायला घेते. म्हणजे वडा असा आपला मस्त फुगेल. पप्पांनी बांधलेल्या या घराचा आम्ही मनसोक्त आस्वाद घेतोय, आनंद घेतोय. आणि तिकडे असे साग्र संगीत काही बनवायची गरज नसते. म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये हे टाकलंच पाहिजे, नाही टाकलं असं काहीच नसतं. तुम्ही आहे अवेलेबल जे त्याच्यामध्ये काही कराल, त्याच्यात ती गोष्ट इतकी सुंदर लागते ना. ठीक आहे यार, गावाला जे मिळतं ना ते त्याच्यातच केलं ना तरी त्या गोष्टी छान लागतात. जो आपण मगाशी केला कांदा आणि खोबरं आपण चुलीवर भाजलं, त्याच्याने आपण जो तो काळा मसाला तयार केला ना तो घालतो. आणि चिकनला तर ऑलरेडी मॅरिनेट केलं होतं. आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट लावून, तिखट मसाला, गरम मसाला, मीठ लावून त्याला आपण मॅरिनेट केलं. व्लॉग करताना पण रेसिपी सांगायची सवय काही गेलेली नाहीये. ती मी तुम्हाला उगाचच सांगत बसलीये. काय करणार, सवयीचा गुण. तर अशा पद्धतीने आम्ही चिकन रेडी केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यावरती कलेजी फ्राय केलेली. फ्राय म्हणजे मस्त काय छान झाली म्हणून सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर पेठा फ्राय केला. त्याच्यानंतर चुलीवरती आम्ही तंदूरसारखं चिकन भाजलेलं आणि जसं चुलीवरनं काढते तसे ते खाल्लं जात आहे. म्हणजे ना मला काय असं तुम्हाला दाखवण्यासाठी प्लेटमध्ये काही उरलंच नाही हो. म्हणजे येतंय खाताय, येतंय खाताय असं होत होतं ते. मी पण टेस्ट करत होते, करता करता खात होते. त्याच्यामुळे प्लेट मला सजवता आली नाही. आता चुलीचा तावा ना आमच्या शेफने घेतलाय. घरचा शेफ आमचा म्हणजे माझा भाऊ अतिशय सुंदर बनवतो काहीही जे बनवेल ते. तसं त्याने आम्हाला चिकन रोस्ट करून दिलं याच्यावरती. असलं भन्नाट लागलं माहितीये का. म्हणजे त्याला मिळालंच नाही ते शेवटी खायला. आम्हीच सगळं संपवलेलं पटापटा. एक लूक तरी दे रे. मेचा कडक महिना होता. इतकं घामाने आम्ही काय म्हणतात घामेजलेलो होतो. पण तरीही चुलीच्या बाजूला बसून जी काय खाण्यात मजा आली, चिकन खाण्यात, हा 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 हा. वड्याचं पीठ मी इथे मगाशी मळून दिलं होतं. आमच्या वहिनी साहेब इकडे मस्त वडे तळत होत्या किचन मध्ये आणि भाऊ मस्त इकडे चिकन रोस्ट करून देत होता. हे काय आमचं आपलं तोंड चालूच होतं. वडा बनतोय कधी, खातोय कधी असं झालं होतं. असं आम्ही चिकन वगैरे सगळं खाऊन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही देवदर्शनाला.
म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही हेदवी, वेळणेश्वर अशी ठिकाणं करतो. गुहागर चौपाटी, अजून काही काही फिरता आलं तर फिरतो. तसंच आम्ही हे केलेलं वेळणेश्वर. तुम्हाला इतकं काही दाखवणार नाही, कारण मी हे मागच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच दाखवलेलं आहे. आमचं कुलदैवत आहे तिकडे वेळणेश्वरला. आणि वेळणेश्वरची चौपाटी बघाल तर अप्रतिम. वेळणेश्वरच्या मंदिराच्या आवारातच ना इकडे विष्णूचं मंदिर बघायला मिळतं आपल्याला, जे की रेअर असतं. म्हणजे सगळ्याच ठिकाणी विष्णूचं मंदिर नसतं, पण वेळणेश्वर मध्ये मात्र आहे. गावी येऊन काय करायचं असतं? खायचं, प्यायचं, फिरायचं, एवढीच मजा करायची असते. घड्याळाच्या काट्यावर बिलकुल चालायचं नाही. म्हणजे घड्याळच बघायचं नाही किंवा मनगटावर घड्याळ बांधायचंच नाही. मग आम्ही फणस काढून घेतले, तोही कापा. माझ्या धीराने झाडावर चढून मला कापा फणस काढून दिला. काही भाजीसाठी कोवळे फणस पण दिले. जे येताना आम्ही गाडी भरूनच आलो. यावर्षी आंबा इतका नाही, पण फणस खूप खायला मिळाले. जांभळं सुद्धा खूप होती, ती सुद्धा भरपूर जमा करून आणली. आणि गाडीतून परतताना आम्ही जांभळं खात खात आलो. गावी गेल्यानंतर सगळं कसं अगदी ओरिजिनल, सेंद्रिय असं मिळतं, ऑर्गॅनिक. फणस आहे फणस. मग संध्याकाळ आम्ही चौपाटीला घालवली. मुलांनी तिकडे मजा केली, आम्ही पण मजा केली रेतीमध्ये, कधी नव्हे ती. इकडे बघा ना. अरे बघा दोघींनी आधी इकडे. आम्ही एवढे मोठे झालो, पण आम्हालाही अजून रेतीमध्ये खेळायला खूप मजा येते. म्हणजे त्यांच्याप्रमाणे आम्ही सुद्धा लहानच होतो, रेतीमध्ये पाय रोवत बसतो. चला, संध्याकाळ झाली आणि परतीचा प्रवास सुरू झाला, सूर्याचा आणि आमचा सुद्धा. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. आणि हो, हे दाखवायचंच राहून गेलं, मुलांनी पावसाची कशी मजा घेतली. पाऊस न येता, म्हणजे पाऊस नव्हता म्हणून माझ्या भाचीने काय केलं, बाटलीला बुचाला होल पाडले आणि ते असं पाणी अशा पद्धतीने घेतलं. म्हणजे बघा ना, मुलं कशा पद्धतीने मजा करतील काही सांगता येत नाही. ते त्यांची त्यांची मजा घेतात. आणि परत आता वाईट वाटतंय, परतीचा प्रवास सुरू झाला मुंबईचा. हो, तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, महत्वाचं काय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते केल्यानंतरही माझा ब्लॉग बघत जा, म्हणजे मला व्ह्यू पाहिजेत ना.